पुढच्या बातमीकडे वळूयात। समृद्धी महामार्गामध्ये कोट्यवधींचा घोटाळा झालेला आहे असा आरोप रोहित पवार यांनी केलाय। अधिकाऱ्यांची समृद्धी झाली की सामान्यांची झाली असा सवाल रोहित पवार यांनी केलाय। आमदार रोहित पवारांनी राधेश्याम मोपलवारांवर आरोप केलेला आहे। मोपलवारांच्या कुटुंबाकडे 3000 कोटींची मालमत्ता असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय। 2018 ला समृद्धी महामार्गाचं टेंडर हे काढण्यात आलं, ज्याची किंमत ही 49,000 कोटी होती। 4 महिन्यातच रिटेंडर काढण्यात आलं, त्याच्यामध्ये मान्यता घेण्यात आली वाढीसाठी आणि ते टेंडर 55,000 कोटीच्या आसपास गेलं, म्हणजे 6,000 कोटीपेक्षा जास्त। त्यामुळे समृद्धी ही सामान्य लोकांची झाली का अधिकारी नेत्यांची झाली याच्यावरून काही प्रमाणात आपल्याला कळतं। मोपलवार साहेब यांची मालमत्ता 1500 कोटी स्वतःच्या नावाली, दुसरी बायको यांची 150 कोटीची मालमत्ता, तिसरी बायको यांची पत्नी यांची 200 कोटीची, पहिली मुलगी 500 कोटी, दुसरी मुलगी 350 कोटी, भाऊ सदानंद मोपलवार 200 कोटी। अशा पद्धतीने हा आकडा जर एकत्रित केला तर 3000 कोटीच्या आसपास जातो। की एका बाजूला आपण सामान्य लोकांना आणि खास करून महिलांना 1500 रुपये महिलाला देतो आणि दुसऱ्या बाजूला 3,000 कोटी रुपये एक अधिकारी कोणालाही न घाबरता त्या ठिकाणी स्वतःची मालमत्ता करतो।